स्वागत आहे मित्रांनो सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता आपण आलेलो आहे आपल्या इथं जे वजराई वॉटरफॉल आहे। तर साताऱ्यामधील वजराई वॉटरफॉल मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। वजराई धबधब्याकडे जात असताना आपल्याला कास पाटारावरनं जावं लागतं आणि कास पाटाराच्या पुढे गेल्यानंतर समोरच कास तलाव पण आहे। तुम्ही आता समोर जे बघताय ते कास तलाव आहे मित्रांनो। तर मित्रांनो आता आपण इथं वजराई वॉटरफॉलच्या इथं मेन गेटवर आलेलो आहे। इथं गेटवर आल्यानंतर असं कळतं की प्रति व्यक्ती 70 रुपये शुल्क आहे। तर 70 रुपये शुल्क आहे। कॅश वगैरे इथं बरोबर घेऊन या आणि आपल्याकडे इथं ऑनलाईनची वगैरे सुविधा नाही। तर हे बाबा इथं ऑनलाईन वगैरे काय घेण्याची थोडं हसा। तर इथं आतमध्ये आल्यानंतर हे पाठीमागच्या साईडला तर तुम्ही गेट बघितलेत 70 रुपये चार्ज वगैरे फाडून इथं आतमध्ये आल्यानंतर इकडं महाराष्ट्र पोलीसचा इथं कॅम्प आहे। तर इथं धबधब्यावर आल्यावर मस्ती वगैरे काय करायची नाही। इथं व्यवस्थित साताऱ्यामध्ये फटके दिले जातील तसं ह्यांनी इथं आम्हाला आता सांगितलंय। तर ह्यांनी आपल्याला थोडीशी मदत केलेली आहे। आपल्याला QR कोडवर यांनी पैसे दिलेले आहेत। आमच्यासारखे तुमचा हाल होऊ नये म्हणून तुम्ही काय करा पैसे बरोबर घेऊन येत जावा। सगळ्यांनाच अशी चांगली माणसं भेटून आतमध्ये आल्यानंतर या अशा प्रकारे इथे एक फोटो काढायचा पॉइंट आहे। इथं सगळे पर्यटक येऊन असं फोटो वगैरे काढतात। तर हे आपले बरोबर जे आलेली टीम आहे रेनकोट वगैरे सगळे असे घालून व्यवस्थित उभा राहिलेले आहेत। सचिन ही सगळी आपली टीम आहे मित्रांनो। ही फिराय चालल्यासारखी वाटते। ती भाकरी बिकरी सोलापूरच्या आणल्या त्या कडक भाकरी चटणी अशा प्रकारे रस्ता आहे मित्रांनो। तर 70 रुपये जे आपण तिकीट काढले पाठीमाग त्या हिशोबाने रस्ता योग्यच आहे। एवढा पण काय खराब नाही। तर बघू शकताय तुम्ही ही अशा प्रकारे आपली टीम आहे। माना खाली घालून जी चालते ती सगळी पेकाळली ती आपली जायची लगेच काचलीशी मानावर हे अशा प्रकारे उतरायचं आहे। ही बी अशीच उतरते ती। तर उतरताना काय वाटत नाही चढताना कळलं मित्रांनो। आता आपण जिथून धबधबाचं जे मेन ट्रॅकिंग पॉइंट आहे तिथून पुढे आलेलो आहे। तर अशा प्रमाणे आपली सगळी जी गँग आहे ती एक आपल्या छोट्याशा जी काय मार्ग आहे ते क्रॉस करून येत आहे। चला 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 लवकर चला। तर वजराईचा जे धबधबा आहे हे सगळं एकदम ऍडव्हेंचर सगळं सिस्टीम झालेलं आहे। तर ही लोक बिक बघा पाठी हे असले बऱ्या प्रमाणात इकडं का नाही अशा हसवल वगैरे आहेत। तर ते हसवल विसवल बघून व्यवस्थित रस्ता असा खडतर आहे। मेन जो धबधबा आहे मित्रांनो तिकडे जात असताना असे वेगवेगळे छोटे मोठे धबधबे आहेत। पुढं तुम्ही बघताय समोरच एकदम असे एकदम छोटीशी पावलं वाट आहे आणि असे छोटे छोटे धबधबे भरपूर आहेत या रस्त्याने। त्यातील हा थोडासा मोठा धबधबा आहे तुम्हाला जो मी आता दाखवतोय। तर असं धबधब्याचं पाणी पूर्ण डोंगरातून खाली पुढे मेन धबधब्याला जाऊन मिळते। अशा प्रकारे हे धबधब्याचा पाठीमागचा व्ह्यू तुम्ही बघताय। हे लहानच धबधबा आहे पुढे आपण जाणार आहे अजून। आणि अशा प्रकारे आपली ही जी सगळी टीम आहे टीम ही सगळी भाकरी बिकरी खात आहे तिथं सोलापूरची शेंगा चटणी आणि प्रसिद्ध भाकरी आपली। तर मित्रांनो आपण तास ते दीड तास ट्रेकिंग करून झाल्यानंतर पुढं आता आपण धबधब्याच्या पायथ्याला आलेलो आहे। आता इथं एकदम जवळ एकदम धबधब्याच्या जिथं वरून पाणी कोसळतंय 3 टप्प्यात तिथंच आपण आता पोहोचलेलो आहे। तर आता बघू शकताय तुम्ही समोर धबधब्याच्या जास्त जवळ गेल्यानंतर जे पाणी जे आहे ते कॅमेऱ्यावर पण उडत आहे। धबधब्यापाशी आता आपण भरपूर असे फोटो वगैरे काढून झाल्यानंतर व्यवस्थित असं शूटिंग वगैरे करून घेतल्यानंतर पुढं आता ह्याच जे आपण ट्रॅकिंग करत त्या रोडनी आपण ट्रेकिंग करत धबधब्याकडे गेलो होतो त्याच रस्त्याने परत आता आपण
आपल्या जिथं गाडी पार्किंग केलेली आहे किंवा जिथून धबधब्याचं जे ट्रेकिंग स्टार्टिंग होतं तिथंपर्यंत आता आपण परत माघारी निघालेलो आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो जो वजराई वॉटरफॉल होता, बांबोली वजराई धबधबा, पाठीमागच्या साईडला तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाय वजराई वॉटरफॉलचा. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे, मग धन्यवाद.